हरित क्रांती भारतामध्ये जून महिन्यात 1966 मध्ये सुरुवात झाली। हरित क्रांतीबद्दल बोलायचं झालं तर हरित क्रांतीमध्ये आपण नेमकं काय करतो किंवा आपण नेमकं काय केलं हे समजून घेऊया। हरित क्रांतीमध्ये कृषी क्षेत्रात आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन आणि उत्पादकता ही वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। यासाठी भारतामध्ये जी जून 1966 मध्ये हरित क्रांती राबवली गेली त्याच्यामध्ये हाय यील्ड व्हरायटी प्रोग्राम म्हणजे उच्च पैदास बियाणं वापरलं गेलं, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवलं गेलं, रासायनिक खतांचा वापर केला गेला, त्याचबरोबर कीटकनाशकांचा वापर केला गेला आणि जलसिंचन सुविधा पुरवल्या गेल्या, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी शेतीची उत्पादकता आणि उत्पादन दोन्ही वाढलं। हरित क्रांतीचे जनक म्हणून भारतामध्ये एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखलं जातं, तर जागतिक पातळीवरती नॉर्मन बोरलॉग यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो। धन्यवाद।